किशोरी आमोणकर आणि मी आम्हा दोघांची पुरातन काळापासून मैत्री आहे, बऱ्याच मंडळींना ठाऊक आहे. खरं तर आमची कलाक्षेत्र भिन्न. माझं 15व्या-16व्या वर्षी लग्न लागलं तेच रंगभूमीशी, आणि ही मुळी जन्मलीच संगीत क्षेत्रात. तिच्या मातोश्री याच तिच्या गुरु. मी आज जे बोलणार आहे त्यात कलाक्षेत्र जरी भिन्न असली तरी कळत बरेचदा नकळत संस्कार कसे एकमेकांच्यावर होतात आणि त्याची मदत कशी होते याबद्दल बोलणार आहे. आणि एकच मी सांगू इच्छिते सगळ्यांच्या समोर की ही फक्त माझी मैत्रीण आहे असं मी मानत नाही. मी तिच्यासाठी स्नेही हा शब्द वापरते. स्नेहामध्ये मैत्रीता असते, जवळीक असते, प्रेम असतं, पण त्याहीपेक्षा आदरही असतो. तर अशी आमची जी स्नेहाची मैत्री आहे त्याविषयी मी शक्यतो आमची ही मैत्रीचं जे नातं आहे ते नातं क्लिअर करण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यावरनं कदाचित गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला ओळख होण्याची शक्यता आहे. आज इथे बरीचशी मंडळी नवीन पिढीची आहेत. मी त्यांना सगळ्यांना लाडाने लेट बॉर्न्स असं म्हणते. त्यांच्यासाठी थोडीशी माहिती. ती माहिती अशी की आमची जी मैत्री झाली किंवा स्नेह जडला तो सगळा एका मंतरलेल्या काळातला होता. एक लक्षात घ्यायचं की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर आम्ही पहिली पिढी होतो. आणि त्यावेळेला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपलं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व जागतिक पातळीवर आपल्याला सिद्ध करून दाखवायचे. ही कुठेतरी ती निकडच होती त्या काळाची, फक्त आमचीच असं नव्हे. आणि त्यामुळे नाविन्याचे वारे सगळ्या क्षेत्रात, फक्त कलाक्षेत्रात नाही, वाहत होते. आणि त्याच्यातून मला मराठी शब्द सापडत नाही आहे त्याला, एक ज्याला आपण रेनेसान्स म्हणतो तो सुरू झाला होता. आणि त्यातलं कलाक्षेत्राचंही मी एवढ्याचसाठी सांगते की हाच पुढे माझा विषय असणार आहे. आम्ही एकमेकींच्याबरोबर काम कधीही केलेलं नाही, पण संस्कार कसे होत राहतात हा विषय. आणि त्यासाठी एकमेकांच्या क्षेत्रांबद्दल नुसतं कौतुक नव्हे तर उत्सुकता, त्यातनं काहीतरी घेण्याची आवड, हे कसं महत्त्वाचं असतं तेही मला मांडायचं आहे. रेनेसान्सचे जे वारे आमच्या भोवती होते त्यात कलाक्षेत्रातला जो केंद्रबिंदू होता रेनेसान्सचा तो मुंबईमध्ये भुलाबाई इन्स्टिट्यूटमध्ये होता. त्यात म्हणजे म्हणून आजच्या पिढीला मी सांगते त्यात काय हो, जे मान्यवरातले मान्यवर, मग त्यात रविशंकर होते, हुसेन होते, गायतोंडे होते, आणि आमच्यासारखी अतिशय उत्साहाने पुढे येणारी युवा पिढी, असे एकत्र एकमेकांच्या संगतीत आपापले शोध घेत होते आपल्या कामातले. आणि यातून सतत एकमेकांच्या कामात डोकावून पाहणं, हे काय करते, क्षेत्र वेगळी असतील, चित्रकला असेल, संगीत असेल. मी त्यावेळेला तेव्हापासूनच माझी नाटकं सुरू झाली होती आणि त्याचा मला वाटतं आम्हाला अमाप उपयोग झाला. मी तुम्हाला फक्त एक चर्चा आमची सांगते आणि तिथे ही माझी मैत्रीण, माझी स्नेही कशी झाली आणि माझ्यावर तिने संस्कार तिच्या नकळत माझ्या नकळत कसा केला ते सांगते. काही मंडळींना हे ठाऊक असेल, रंगायन नावाची ती संस्था आहे ज्यात मी अगदी बुडून गेले होते. मी त्याला चळवळ म्हणते संस्थेपेक्षा. सगळी मंडळी होती माझ्यावर, खूप होती. तेंडुलकर होते, भागवत होते, बरेच. तेंडुलकरांनी त्यावेळेला
एक एकांकिका लिहिली होती. तू पाहिली होती? हो, हिनी तर पाहिलीच होती म्हणून तर आपण बसले. पण तुम्ही तुमच्यापैकी काही जणांनी पाहिली असेल. मादी नाव होतं त्याचं आणि त्यात 2च पात्र, ते डॉक्टर लागू आणि मी, आम्ही करत असो. आणि आमचं अतिशय कौतुक झालं, रंगायनचं कौतुक झालं ते केल्याबद्दल. एकदा असाच प्रयोग आमचा तिकडे झाला आणि आम्ही गच्चीवर प्रयोग झाल्यावर गप्पा करत बसलो होतो. किशोरी होती, तुला आठवत असेल, आणि नसलं तरी मी जिम्मामध्ये लिहिलं आहे त्याबद्दल. ही होती, गायतोंडे होते आणि मी होत. आणि कौतुक झाल्यामुळे सगळं व्यवस्थित मी बसले होते आणि किशोरी मला एकदा म्हणाली, अगं विजया, तुम्ही ना फार छान करता सगळं, ते खरं आहे, पण तुमच्या या नाट्यसृष्टीतनं सगळं ठोस असतं. म्हटलं की ठोस असतं म्हणजे आता तुमच्या मनात जे काही आहे ना ते तुम्ही बोलून दाखवता, कोणीतरी शब्द लिहिले आहेत तुमच्यासाठी, तुम्ही दुसरं कुठचं तरी पात्र होण्याची क्रिया करत असता, विच इज सपोज टू बी व्हेरी क्रिएटिव्ह. पण तुम्ही तसा मेकअप करता, तुम्ही ते पात्र दिसता, सगळं त्यामुळे तुमचं कॉन्क्रीट आहे. आणि आम्ही फक्त ॲबस्ट्रॅक्ट्समध्ये वावरतो. गायतोंडे पण म्हणाले, हे मात्र विजू, ही जी काय म्हणते ते बरोबर आहे. हां, मी पण म्हणाले फलकाच्या समोर बसतो जेव्हा रंग त्याच्याशी आता खेळायचे, त्याची घनता, रेषा, त्यावेळेला मी काही ठरवून नाही करत की हे ना म्हणून ही रेषा अशी. ॲबस्ट्रॅक्शन्स असतात ही. आणि माझे दर्शकसुद्धा जेव्हा ते पाहतात त्यावेळेला ते ॲबस्ट्रॅक्शन्स घेऊन जातात. मी इतकी अपसेट झाले, मी सांगाल हे हे काहीतरी चुकलं आहे. आणि तेव्हापासून किशोरी माझ्या नाटकामध्ये निश्चितप्रमाणे ठोसपणा जाऊन शब्दांच्या पलीकडे भावना मला माहीत होत्या, पण भावनाच्या पलीकडेही जाऊन दृश्य श्राव्य भावनिक प्रतिमा आणि त्यातून सत्यशोध, हे या मुलीकडनं मला मिळालेलं व्हॉट शॅल आय से इंधन आहे. आणि म्हणून आज या सर्व मंडळींच्या समोर तुझ्या सत्काराच्या वेळेला मी हे सांगते की हे नकळत तुझ्याकडून माझ्याकडे आलं. आणि दॅट्स व्हॉट शी आहे. ही कला वेगळी, ही कला वेगळी असं नसतंच. त्याची मूलतत्व जी आहेत ती इतकी एकमेकांशी जुळणारी असतात की नकळत तुम्ही बरंचसं काही त्यात शिकून घेता. आता किशोरीची विश्लेषण तिने जे केलेलं आहे आणि नाटक आणि संगीत या दोन्हीमध्ये, कुठच्याही कलेमध्ये काय बेसिक तत्त्व आहेत ती बघा. मैफिल तिने उदाहरण घेतले, मैफिलीतील संगीत कला, त्याच्या आविष्काराविषयी किशोरीने अगदी अलीकडे एक महत्त्वाचं जे विश्लेषण मांडले ते हे मी. संगीत क्षेत्रातील आपल्या मैफिलीचंही उदाहरण देते, आपल्या स्वतःच्याच. आणि आता हे माझ्या मते अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत. स्वतःला विसरून जे विश्व कलाकाराकडनं संपन्न होतं ते दैवी असतं. श्रोत्यांना कलाकारांच्या अस्तित्वाची जाणीव राहता नये. कलाकाराचं अस्तित्व महत्त्वाचं नाही, ते जेव्हा होतं त्याच वेळेला मी खऱ्या अर्थानं गायले असं मी म्हणेन. जेव्हा किशोरीचं अस्तित्व नाहीच होतं त्या क्षणी मला असं वाटतं की मी आज गायले. कोण गातंय यापेक्षा बागेश्री साकार होतोय की नाही हे महत्त्वाचं आहे. शेवटी कलाकाराकडून अवर्णनीय ही शब्द तिचे आहेत आणि हे अतिशय महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. कलाकाराकडून अवर्णनीय, मंगल, निराकार अशा भावचैतन्याची निर्मिती होणं हे सर्व कलांचं अंतिम सत्य
सत्य आहे.